आणि काय म्हणजे काय सांगाल की आता काल परिपत्र काढलं का काल शासनाने जे परिपत्र काढलं की नाफेड मार्फत कांदा खरेदी करणार, बाजार समितीतून खरेदी करणार. सरकारची ही म्हणजे खरेदी करून राहिली हे खूप चांगलं आहे, परंतु ते जे प्रमाणाचं खरेदीचं सरकारचं ते फक्त 1 किंवा 2% असतं. तर आमची शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की तुम्ही 100% कांदा खरेदी करावी. जशी 80च्या दशकामध्ये बाजार हस्तक्षेप योजना राबवून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला होता. 100% कांदा सरकारने खरेदी केला होता आणि 100% शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता. त्याचप्रमाणे त्यांनी खरेदी करावी. ही जी खरेदी ही फक्त 1 आणि 2% खरेदी, 2 किंवा 3% पर्यंतच खरेदी जाईल. नाहीतर तुम्ही खरेदी झाल्यानंतर त्याचा आढावा घ्या. ते नाफेडनं खरेदी किती केली. सलग 2 वर्षापासून कांदा उत्पादक हा खूप मोठ्या अडचणीत आहे. त्याला खूप मोठी मदतीची गरज आहे आणि ती जर मदत मिळाली नाही तर भविष्यात शेतकरी हा कांद्याचा धंदा सोडून इतर कुठेतरी धंद्याकडे वळतील आणि त्याचा परिणाम शासनालाच भोगावा लागेल. का कांद्याचं उत्पादन जर कमी झालं तर शासनापुढेच प्रश्न तयार होईल का कांदा आणायचा कुठून. तर हे सर्व करण्यासाठी त्यांनी कुठेतरी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे आणि मदतीचा हात जर द्यायचा असेल तर तुम्हाला कांद्याची 100% खरेदी करणं बाजार हस्तक्षेप योजनेसारखी किंवा मग मध्य प्रदेश सारखी भावांतर योजना राबवा. ती एक प्रभावी योजना आहे. मध्य प्रदेश सरकारने जी राबवली ती राबवा. त्याच्यातून शेतकऱ्याला दिलासा मिळेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय हा कांद्याचा धंदा हा टिकणार नाही असं आमचं एक ठाम मत आहे. ते बाजार